ओपन हाफ मधनं. आज ओपन हाफचा दुसरा दिवस, रात्रीचा खेळ. मॅच ऑन, गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल प्रिन्स बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल मिड ऑनच्या डोक्यावरनं कृष्णा गवळीच्या बॅटमधनं सुरुवात धमाकेदार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार. एक विनंती आहेत आमचे जे मित्रबंधू बसलेले आहे स्क्रीन पाशी बसलेले मित्रबंधू थोडस साईडला व्हा, कारण स्क्रीन पाशी तुम्ही बसू नका. विनंती आहे, प्लीज विनंती आहे, स्क्रीन पाशी बसू नका दादा, कारण स्क्रीन जर हल्ली पडली तर तिथे मात्र भरपाई द्यावी लागेल. विनंती आहे, माफी असावी. आमचे मित्रबंधू आहेत. धन्यवाद. O2 कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉल वरती चौकार ऍड झाला आणि चौकारानंतर धावफलकावरती सुरू झालाय. बॅटिंग करताना आपल्याला टीम मैदानावरती पाहायला मिळतीये. MS धोनी, गंगावती, कर्नाटका. थर्डमॅन सेट आहे. कृष्णा गवळीनं चॅलेंज स्वीकारलंय. थर्डमॅन उपस्थित असून देखील कृष्णा गवळीनं स्विच इट खेळलाय आणि स्विच इट असा खेळलाय की थर्डमॅनच्या फिल्डरला टाटा बाय बाय करून बॉल चाललाय. कृष्णा गवळी तुळजापूर स्पेशल सीमारेषा बाहेर रिव्हर्स षटकार. बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, शेवटपर्यंत नवा बॉल मैदानावरती दिला जाईल. काय शॉट होता कृष्णा गवळीचा, लाजवाब. आज लकी ड्रॉ साठी देखील आपण पाहताय स्पोर्ट्स बायसिकल आहे. त्या सोबतीनं 2 प्रेक्षकांसाठी 500-500चं कॅश प्राइज श्रेयाताई तरस आणि दुसऱ्या बाजूला अक्षयभाऊ तरस यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. म्हणजे तब्बल आज 3 लकी ड्रॉ प्रेक्षक भाग्यवान विजेते आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे. चौकार षटकार. आता इनफिल्डच्या वरनं थर्डमॅनला काढला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, थोडीशी मिसफील्ड आणि त्याच दरम्यान आपण पाहताय धावफलकावरती 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातात. चार बॉलचा खेळ झाला. 300च्या स्ट्राईक रेटनं कृष्णा गवळी बॅटिंग करतोय. 12 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. प्रिन्स तयार. इथे लाईन खराब. अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि अंपायर्सचा इशारा. बीमर साठी DRS अंपायर्स कॉल आहे आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय आवळे सरांचा सिग्नल येतोय. हा येतोय चौकार. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. टीमची टोटल धावफलकावरती 4 ने पुढे जाईल की 5. कारण जर हा नो बॉल आहे तर 5 रन मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट खेळण्याची संधी मिळेल. जो बॅटर सध्या डगआउट मधनं सेट होऊन आलाय, तुळजापूरनं पुण्यात आला आणि आपल्या बॅटचे जलवे दाखवायची सुरुवात केली आहे. आणि हा ऍक्शन रिप्ले आणि हा भीमर आहे. नो बॉल 1+4 आणि नो बॉल आलाय म्हणजे अंपायर्सचा इशारा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॅटन पॅड मध्ये लोवर फुल टॉस. आता बॅटन पॅड मधनं काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरुवात झाली आहे षटकार चौकारांनी. कारण आज ऑल इंडिया ओपन हाफ. प्रत्येक बॉल वरती क्रिकेटच्या पटलावरची एक क्वालिटी आणि संघर्ष तुम्हाला या मैदानावरती दिसेल. यॉर्कर टाकायचा होता. फ्रीचा बॉल. कृष्णा गवळी शफल झाले. लोवर फुल टॉसला टर्न केलं आणि पहिलं षटक. पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे. कृष्णा गवळी इज ऑन फायर नाऊ. काय खेळतोय कृष्णा. आता चांगला बॉल टाकला. त्याला सन्मान देत असताना कृष्णा गवळी. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. चौकार मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आले. षटकार डीप थर्डमॅनला स्विच हिट चाललाय आणि स्विच हिटचा फटका काय सुपर खेळला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक षटक संपलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि सामना केल्या मैदानावरती कृष्णा गवळीनं. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत प्रसिद्ध फायनल सम्राट, प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय
नथुशेठ दाभाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक आणि आज गर्व वाटावा, अभिमान वाटावा अशी स्पर्धा पुणे जिल्ह्याला, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सन्माननीय संदीप दादा भाऊ घोसगे आणि सनी दादा हापसे मित्र परिवारानं आणली आहे. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस साहेबांचं जे कार्य होतं त्या कार्याला आणि लौकिकाला साजेसा हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना की काम करा असं की नाव झालं पाहिजे आणि त्या नावाला असं बनवा की तुमच्या नावानं काम झालं पाहिजे. आणि तेच करताना पहिल्याच पर्वात भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक प्रतिम क्रिकेट टुर्नामेंट भेट दिली आहे. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या आलेत आतापर्यंत 21. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झाला तर तो तितकासा त्रासदायक वाटत नाही. इथे सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग टीम साठी, त्यामुळे कमबॅक करावं लागेल MS धोनी गंगावती कर्नाटका टीमला, कारण सुसाट मैदानावरती करीम11 मधुबन बिहारच्या विरुद्ध सुटलाय कृष्णा गवळी. 6 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला वाट पाहत होता आपल्या वेळ येण्याची, आपल्याला स्ट्राइक मिळण्याची. अर्जुन भोसले आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय राज. पहिलं षटक फलंदाजाच्या नावावरती, दुसरं षटक कुणाच्या नावावरती या ठिकाणी जाणार त्याची चर्चा मैदानावरती सुरू आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहता फिल्डिंग सेट करत असताना टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देवीदास देसाई. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राज तयार आहे. इथे टप्पा चांगला आहे, बॉल चांगला आहे, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा येतोय बाईज आणि बाईजच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एक सिंगल आणि सिंगल धावफलक पुढे चालला 22 या आकड्यावरती. राज सिंग बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाचं फार मोठं सहकार्य आहे सन्माननीय बाळासाहेब गायकवाड यांचं शुभागमन झालंय आणि बाळासाहेब गायकवाड यांचं करूयात आपण सहर्ष आणि हार्दिक स्वागत. वेलकम, स्वागत आहे आपलं. कृष्णा गवळीला आता शांत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी गोलंदाज राज सिंग न केलंय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. लिफ्टाम ओव्हर दी विकेट बॅट अँड पॅड मध्ये खोला टाकलाय स्वतः गोलंदाज चेंडूवरती पुढे सरकलाय आणि तो पण एक सिंगल चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करताना आपण पाहताय आणि एका सिंगल ना धावफलक पुढे फ्लाय झालाय 23 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत लागलेत. 1.3 षटकांचा खेळ झालाय. बॉल तयार बॉलिंग मार्कवर राज सिंग ऑन स्ट्राइक. अजूनही ज्या फलंदाजाला आपलं खातं खोलायचं अर्जुन भोसले. अर्जुन भोसलेचा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत बनून राहतील प्रेक्षक आणि या संध्याकाळच्या सत्रातील हॉट शॉट ऑफ द इव्हनिंग बाय अर्जुन भोसले. मिड विकेटच्या बाहेर त्यानं ठोकलाय हा फटका. बैठक घुटना टेक और ये सिक्सर अर्जुन भोसले का देख, क्या बात है. आता रंगात आला अर्जुन भोसले देखील. एका बाजूला कृष्णा गवळी आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन भोसले. तडाका पहिल्या विकेटच्या पार्टनरशिपचा गोलंदाजांना दिला जातोय. करीम11 मधुबन बिहारला पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं, इम्पॉर्टंट बनली आता इच अँड एव्हरी विकेट. बॉल तयार. आता चांगला बॉल टाकला अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंज पासून थोडासा दूर गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला जरूर हवं. चांगलं कमबॅक या ठिकाणी राज सिंगनं देखील केलंय. आतापर्यंत 3 डॉट बॉल त्यानं टाकलेत, एक सिंगल एक षटकार त्याच्या षटकात आला आणि 29 ला बिनबाद सध्या आपल्याला पाहायला मिळते. गंगावती कर्नाटका MS धोनी. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला, त्यानंतर पॉवर प्ले विखुरलेला आपल्याला पाहायला मिळेल. राज सिंग तयार आहे. एक डीप मध्ये लॉंग ऑन एक मिड विकेट त्यानं सेट केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट येतोय. शफल झाले होते फाईन लेगला, अगदी उडवायचा होता बॉल. दाखवतं बॅटर ड्रिल करून कमी गतीनं टाकला होता. ऍक्शन रिप्ले शफल झाले, फॉलो केलं आणि लेग कट रायटी बॅटर साठी एक चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपल्या मैदानावरती. दुसरं फिनिश चांगलं केलं या षटकामध्ये राज सिंगनं. पहिल्या षटकात 21 आल्या होत्या,
या षटकामध्ये 8 धावा आलेत बॅटिंग टीम साठी आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा 14.50 या करंट रन रेटनं सध्या बॅटिंग करताना टीम तुम्हाला पाहायला मिळतीये करीम 11 मधुबन बिहारच्या विरुद्ध MS धोनी गंगावती कर्नाटका। आज के दिन जो टीम 2 मुकाबले जीतेगी, विनर वर्सेस विनर जो मैच खेला जाएगा वो मुकाबला 5 ओवर का खेला जाएगा। और एक बात पे आप ध्यान दो, 30 मिनट के अंदर आपको 5 ओवर फिनिश करने हैं, उसमें DRS और ड्रिंक ब्रेक इंक्लूड किया जाएगा। अगर 30 मिनट में आप 5 ओवर यहां से कंप्लीट नहीं कर पाते तो आखिरी ओवर में फील्डिंग के बारे में आपको अंपायर पेनल्टी देंगे और केवल 4 खिलाडी आप 38 सर्कल के बाहर रख सकते हो। आतापर्यंत 11 मिनिट या ठिकाणी तुम्ही वापरलीत। पहिला बॉल या मॅचचा पडलाय बरोबर 4:59 मिनिटांनी। 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटं या ठिकाणी वापरलीत। 29 धावा धावफलकावरती झालेत, षटक संपलीत मैदानावरती 2। उर्वरित अजूनही इथनं 4 षटकांचा खेळ बाकी आहे। टाइमर ऑन आहे। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर। खेळाडू कक्षामधनं आवाज देऊ नका, आयोजन समितीची एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। षटक संपलीत मैदानावरती 2 धावा झालेत, 29 2 षटकात 29 स्कोर कार्ड वरती लागलेत आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी सुरू होतोय। पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षण विखुरलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे सिब्बान शेख। नाशिक जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक मोठा खेळाडू, आत्ताच अलीकडच्या काळात बदलापूरच्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग ऍज अ आयकॉन म्हणून गाजवताना सिब्बान शेखला आपण पाहिलं। प्रचंड मोठा असा अनुभव आहे सिब्बान शेखकडे। पहिला बॉल बॅकफुटला गेले, कवचच्या वरनं काढायचा होता, पडल्यानंतर आत आला, त्यानंतर अगदी बॅकलिफ्टला वरती आहे ना अंडरम बॉक्स टॅप केलं आणि एक शॉट कव्हरला सिंगल कंप्लीट केली जाते। एका सिंगलला स्कोर पुढे जातोय। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती। 30 विदाउट लॉस। विदाउट लॉस हा एक प्लस फॅक्टर आहे। चांगला बॉल आहे सिब्बानचा, सिंगलचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आता बॅकअप नाहीये। मिड विकेट वरनं जोपर्यंत बॅकअप पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल अगदी सहजच पूर्ण केली जाते। गरज होती का हा प्रश्न त्या ठिकाणी सिब्बान खेळाडूला विचारतोय, जे शॉट एक्स्ट्रा कव्हरला फोल्डिंग करतायत। एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय। टीमची टोटल 31 पार्टनरशिप तुम्ही पाहताय मैदानावरती अप्रतिम सुरू आहे। नेक्स्ट मैच बालाजी राठौड़ वर्सेस दिल्ली धमाका। कहीं ना जाइए दर्शक, अगला मुकाबला बहुत ही बड़ा और एक बड़ी चुनौती लेकर दिल्ली धमाका के सामने बालाजी राठौड़ यहां से उतरेगी। दोनों टीम आपको तैयार रहना। इनिंग ब्रेक में आप दोनों टीम के कप्तान के बीच में किया जाएगा अगले मुकाबले का टॉस। एक सिंगल अजून ऍड होती है, एका सिंगलला स्कोर पुढे जाईल। 32 धावा धावफलकावर। सिब्बान चांगली बॉलिंग करतोय, मोठे फटके, रन रेट आता त्यांना थोडं थांबवलंय। इथे फुल टॉस, फटका चाललाय, बॅकवर्ड स्कोर लेगला हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे। टिपलाय नागेश वाडेकरनं हा झेल आणि फलंदाज होत आहेत बाद। पहिला धक्का लागला टीम MS धोनी गंगावती कर्नाटका आणि पार्टनरशिप ब्रेक कुणी केली आहे, ज्या खेळाडूकडे प्रचंड मोठा असा अनुभव आहे सिब्बान शेख, त्यांना मिळून दिली आहे पहिली विकेट करीम 11 मधुबन बिहारला। फर्स्ट विकेट डाउन। अर्जुन भोसले बैक टू डग आउट। और पहली विकेट जाने के बाद न्यू बैटर बल्लेबाजी के लिए आएंगे भूषण गोले। टीम का टोटल 32 लॉस ऑफ 1। 32 ला 1 सध्या हे चित्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं। 32 धावा धावफलकावरती लागलेत, विकेट गेली आतापर्यंत या मैदानावरती। आपण पाहता पहिली जी नुकतीच सिब्बानच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे। अगदी आज प्रत्येक टीम आहे ना तुम्हाला एका टॅगलाईन वरती खेळताना दिसेल, हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सगळ्यात कठीण डाव होता आणि आज तेच क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नहीं है। कुछ पाना है तो कुछ खोना भी होगा, जो भी हासिल होगा संघर्ष के बाद वो अपना सपना होगा
और सपनों को आपको पूरा करना है तो आपको बस एक ही बात बीच मैदान के अंदर कहनी होगी, डोंट स्टॉप चेसिंग योर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. हाफ ट्रॅकर चाललाय, बॉल यष्टी रक्षकाच्या हातात, प्रचंड वेगात टाकलाय सिबांना हा बॉल. भूषण गोयला या ठिकाणी थांबवलाय. साताऱ्याच्या कंदीपेड्याला जितकी मोठी मागणी महाराष्ट्रामध्ये आहे ना, तितकंच भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती प्रसिद्ध आहे. साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे 32वा धाव फलकावर, विकेट गेले 1. भूषण गोळेसाठी बॉल टप्पा पडला, अगदी वाईड लाईनच्या दिशेनं बाहेरच्या वळत होता, अगदी आडवा बॅटनं लांबून खेचलं या बॉलला आणि सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केलं. कारण कृष्णा गवळी आणि भूषण गोळे रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट आणि धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34, लॉस ऑफ 1. 3 ओवर का खेल यहाँ से खत्म हुआ है. 3 ओवर के खेल के बाद आपने यहाँ से 16 मिनट का टाइम यूज किया है. आने वाली 14 मिनट में अगर आप 2 ओवर नहीं डाल पाते तो आपको फील्डिंग के बारे में अंपायर्स यहाँ से पेनलाइज कर सकते हैं. या मॅच मध्ये डीआरएस घेतला नाहीये. या मॅच मध्ये जास्तीचा वेळ खरं तर आपण पाहिलं बॉल मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी लागला नाहीये. त्यामुळे एक्स्ट्रा 5 मिनिटं वरती आहेत ना, त्याचा फायदा नक्की मिळालाय. तो म्हणजे फील्डिंग टीम करीम 11 मधुबन बिहारला. मजाल मॅचला, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भारत विश्वातील मानाची सन्मानाची पहिल्याच पर्वात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड असं मोठं यश मिळवणारी स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक 2024. ओव्हर नंबर सुरू होती 4. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राज सिंग दुसरं षटक टाकलं. मॅच रन रेट आटोक्यात आणलं तो राज सिंगला आणि पहिलाच बॉल काय टाकलाय राज सिंगनं. मजा ऍक्शन रिप्ले पाहायला. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आल्यानंतर जो अँगल आहे त्याच्या सोबत बॅक ऑफ द हँड टाकत असताना गुडलँड स्पॉट वरनं कट आणि टॉस या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. मागे यष्टी रक्षक अगदी यष्टांना खेटून क्रिकेटमध्ये प्रचंड जिद्द आणि सामर्थ्याच्या जोरावरती एक लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमकार देसाई. इथे फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल स्टॉप केला जाईल, थ्रो केला जातोय. डेंजर एंडला जिकडे कृष्णा धावतोय आणि 2 धावा धाव फलकावरती पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल एव्हरी रन इम्पॉर्टंट आहे. कालच्या रात्रीमध्ये सुपर ओव्हर मध्ये गेलेला सामना रेड डेव्हिल नोएडा रायगड वर्सेस तुम्ही पाहिला ASA हर्ष चॅम्प 11 आणि ती मॅच जिंकली सुपर ओव्हर मध्ये थॉमस डायस प्रशांत ठाकूरनं चांगली बॅटिंग करून आणि त्यानंतर टीम टेबल टॉप करताना अंकुर सिंगला आपण पाहिलं. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय. ओळखलं होतं बॉलला, ऑन साइडला टर्न देखील केलं. टायमिंग जुळालं होतं, एलिव्हेशन नाही, फटका उंच गेला, लांब नाही आणि मिड विकेटला स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव स्टँड समोर तिकडे झेल टीपला गेला आणि इकडे जातीय विकेट आणि फलंदाज होत आहेत बाद कृष्णा गवळी. एकदा टायनचा गजर नक्की व्हायला हवा कृष्णा गवळीसाठी. काय खेळलाय या मॅच मध्ये. तुळजापूरचा स्टार चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर मैदानात बाहेर येतोय कृष्णा गवळी. बॅक टू द आउट. अनिल ठोंबरे सर आणि संदीप जाधव सरांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. पहिलीच मॅच आणि सगळे स्टँड अगदी आपण पाहता पॅक आहेत. पुढची मॅच आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला धमाका दिल्ली आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल एलके स्टार सॉरी बालाजी क्लब राजकोट. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली वर्सेस बालाजी क्लब राजकोट. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. आपण पाहतोय या ठिकाणी अक्षयदादा शितोळे यांच्या वतीनं अक्षय स्पोर्टचे ओनर आहेत आणि त्यांच्या वतीनं ओरियस बॅट्स सेलिंग साठी आलेले आहेत. ज्यांना कोणाला इथं बॅट्स पाहिजे असेल त्यांनी स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप गॅलरीच्या पाठीमागे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. एक उत्तम दर्जाच्या बॅट्स तुम्हाला भेटून जाईल. ओ टू कॉम्बॉक्स.
प्रत्येक जण आलाय, कुणी मॅच पाहण्यासाठी आलाय, कुणी मैदानावरती आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट चेअर अप मोटिवेट करण्यासाठी आलाय, तर कुणी आज मैदानावरती आपल्या टीमच्या नावाच्या विजयासाठी संघर्ष करण्यासाठी आलाय. मजाल मॅचेसला. खोलवट टप्प्याचा बॉल समोर मिड ऑफ डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही जमला त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट देणं, एक सिंगल ऍड केली जाईल आणि एका सिंगल स्कोर धावफलकावरती थोडासा अगदी आपण पाहता आता पुनरागमन है ना तो चांगला केला. करीम 11 मधुबन बिहार ने जो वापसी इस मुकाबले में की है वो भी काबिले तारीफ है, क्योंकि इस मैच की जो पहली ओवर थी उसमें अगर देखा जाए एक बेहतरीन स्टार्ट मिला था MS धोनी गंगावती कर्नाटका टीम को, जहां से खर्च किए थे रन 21 और उसके बाद सिब्बान ने डाली हुई गेंदबाजी, सिब्बान ने विकेट निकाली. भूषण गोले अब बीच मैदान के अंदर खेल रहे, उनके बल्ले से रन की जरूरत होगी. कुणाल खोंडनं जर 2 षटकार मैदानावरती मारले तर नथुभाऊ दाभाडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. कुणाल खोंड त्याच्यासाठी एक कॅश प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आलाय. राज सिंग का बॉलिंग करतोय, अगदी भरपूर बॉल फिरवताना सध्या तुम्ही राज सिंगला पाहताय. भूषण गोयेच्या विरुद्ध टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला निर्णय होता अंपासचा त्या ठिकाणी. आपण पाहता फर्स्ट लाईनच्या आतून बॉल गेला होता, त्यामुळे कुठेही अंपासला तिकडे टेन्शन नव्हतं. अजून एक वेगवान मागचा फिरवलाय तर हा वेगात टाकलाय आणि काय कमबॅक केलाय बॉलर राज. आणि 2 षटक टाकत असताना राज सिंगने धावा खर्च केले फक्त 10. एक इम्पॉर्टंट विकेट काढली आहे आणि राज सिंगचा एक कमबॅक पाहिल्यानंतर प्रत्येक जण मैदानावरती फक्त इतकंच म्हणेल, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, पूछा चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. पहिल्या षटकात 21 आले, त्यानंतर सिंगल डबल्स देखील दूर राहिल्या, विकेट्स गमावल्या. सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेली. 2 विकेट्स काढल्यानंतर पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये चांगली केली आहे करीम 11 मधुबन बिहार ने. 4 ओवर का खेल यहाँ से खत्म हुआ और स्कोर कार्ड के ऊपर रन बने 37. विकेट यहाँ से गवाए 2. ठीक आहे, आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत मावळ भूषण सन्माननीय आनंद चव्हाण यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि सामन्याचा थेट आनंद घेते आज ज्या टीमने खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाजी मारली मावळ असोसिएशन अंतर्गत. पूर्णपणे पाहिले गेलं तर श्रीराम 11 टीम देखील या स्पर्धेचा आनंद घेते. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, आदरपूर्वक स्वागत. और टू कम बॉक्स. यहाँ से देखा जाए दोनों टीम इस मुकाबले में बनी हुई है. एक तरफ विकेट अभी भी हाथ में 8 बची है, 2 ओवर का खेल बचा है. स्लॉगर बैटर बीच मैदान के अंदर भूषण गोले खेल रहे हैं, उनके साथ कुणाल खोंड बल्लेबाजी कर रहे हैं. अभी भी बबलू पाटिल का आना बाकी है. एक अच्छी बैटिंग लाइनअप है बल्लेबाजी करने वाली टीम MS धोनी गंगावती कर्नाटक के पास, जिनके टीम ओनर है बादशाह पॉइंटिंग सर, उनका भी हम करेंगे वेलकम, जिन्होंने आज इस टीम को यहाँ से पैक किया और उनके सामने खेल रही है करीम 11 मधुबन बिहार. मजा आएगा दोस्तों इस मुकाबले में, कई मजा आई है. क्रिकेट का एक बेहतरीन कारवा आपके सामने. लेट बाजीराव मधुकर तरस ट्रॉफी 2024 पहले ही एडिशन में इस टूर्नामेंट में दिल जीता है लोगों का. ओव्हर नंबर 5 बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आला सिब्बान. एजी जस्ट नंबर, ज्या खेळाडूंना क्रिकेट विश्वाला सांगितलं वयाच्या 40 नंतर देखील आज गोलंदाजी मधली 30 धार. संगमनेर जसं गोलंदाजी मध्ये सिब्बांच्या जोरावरती ओळखलं जाते ना, त्या संगमनेरच्या अभिमानात टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उंच आणि उंच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती घेऊन जाणारा सिब्बान शेख सध्या बॉलिंग करतोय. त्याच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करेल भूषण गोळे. 4 चेंडू फक्त 2 रन्स त्याच्या खात्यात आहेत. फ्रंट फुटला पुढे सरसावत बॅट अँड पॅड मधून ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिड विकेटला फिल्डर, सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं कलेक्शन तिकडे. ओमकार देसाईचं धाव फलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 38. या मॅच मध्ये 45 धावा, 55-60 एक ऍव्हरेज टोटल मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलाय. कारण संध्याकाळच्या सत्रातली मॅच यानंतर अगदी आपण पाहणार आहोत. पुढचं सेशन जसं सुरू होईल कदाचित सेकंड हाफ फ्लड लाईट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चेस करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं या मैदानावर. कमीत कमी वरती रोखणं हाच प्रयत्न असणार आहे त्या ठिकाणी टीम करीम 11 मधुबन बिहारचा. काय सुपर कमबॅक या ठिकाणी केला. पहिल्या षटकात 21 धावा. त्यानंतर आता आपण पाहता याच करण रणनेटने जर बॅटिंग झाली 55 एक
प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय. 40 धावा धावफलकावर. सिब्बान तयार आहे. भूषण गोळे सध्या संघर्ष करतोय आपल्या रनसाठी, टीमला धावा बनवून देण्यासाठी, कारण आता प्रेशर क्रिएट झालाय. सुरुवातीला पहिल्या षटकात प्रेशर होतं करीम 11 मधुबन बिहार वरती, आणि ते आता ट्रान्सफर झालंय MS धोनी गंगावती कर्नाटकावरती. हे क्रिकेट है, कभी जीत कभी हार, बार बार आपके सामने आता रहेगा. कभी आपको खुशी तो कभी गम भी मिलेगा. बस बीच मैदान के अंदर डटकर रहना होगा आपको, क्योंकि आज आपको कामयाबी के कदम चूमना है. तो बीच मैदान के अंदर एक अच्छा खेल अपनी टीम के लिए बुलंद हौसलों के साथ आपको दिखाना होगा. सिब्बान तयार. राउंड विकेट टप्पा पडला लेफ्टी बॅटरसाठी. बॉल फिरला लेग कटर सिब्बानचा, बॅटला स्पर्श करून गेला. यष्टीरक्षक ओमकार देसाईच्या हातात. साजरी करेल विकेट मैदानावरती टीम करीम 11 मधुबन बिहार, आणि बाद झालेत फलंदाज. धक्का लागतोय या ठिकाणी आपण पाहताय तिसरा. ठीक, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत प्रसिद्ध फायनल सम्राट आणि देगावरून नगरीचे असणारे नगरसेवक सन्माननीय रोहित भैया काळोखे. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपला संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. शुभम दादा तरस, ओंकार दादा दांगट, अनिकेत दादा वाघ, शुभम दादा कातळे, समर्थ दादा विखार आणि त्यांच्या समेत स्वप्नील दादा चव्हाण हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. स्वर्गवासीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 मध्ये आपलं देखील स्वागत. ओटू कॉमेंट्री बॉक्स. साताऱ्याचा सिक्सर किंग मैदानावरती फलटणचा सुपरस्टार अक्षय टावरे मैदानावरती दाखल झालाय. चांगला खेळलाय आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये. बॉल फिनिशर म्हणून अक्षय टावरेकडे पाहिलं जातं. बॉल तयार आहे सिब्बान. अंतिम बॉल आहे सिब्बानच्या षटकातील, आणि पहिलाच बॉल फेस करत होते अक्षय टावरे. एक सिंगलचा कॉल, आणि सिंगल या ठिकाणी आपण पाहताय कंप्लीट केली जातीये. चांगली बॉलिंग केली या मॅच मध्ये गोलंदाज सिब्बान, आणि धाव फलकावरती आपण पाहताय या ठिकाणी धावा जाऊन पोहोचलेत 42. सिब्बानचा बॉलिंग स्पेल तुम्ही पाहिला तर 10 रन खर्च करत इम्पॉर्टंट 2 विकेट या मॅच मध्ये त्यानं काढलेत. राज सिंगला कंटिन्यू केलं 2 षटक. चांगली कॅप्टनची भूमिका आपल्याला मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळाली. ठीक आहे, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहायला गेलं तर अक्षय स्पोर्टच्या वतीनं वॉरियर्स बॅट्स ज्या या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर सेलिंग साठी आलेला आहे. ज्यांना कोणालाही त्या बॅट्स पाहिजे असेल तर त्यांनी स्वर्गवासीय आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप गॅलरीच्या पाठीमागे संपर्क साधा. त्या ठिकाणी बॅट्स अवेलेबल आहेत. ओटू कॉम्बॉक्स. 42 धावा धाव फलकावर. मागच्या 4 ओव्हर मध्ये आपण पाहताय फक्त 21 धावा या ठिकाणी खर्च झालेत, आणि पहिल्या षटकात 21 आले होते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. होल्डर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. सध्या मॅचला होल्ड केलंय सिब्बान, आणि त्यानंतर आपण पाहिलं राज सिंगच्या बॉलिंगनं इथनं फिनिशिंग टच अक्षय टावरे मैदानावरती कसं देईल त्याकडे लक्ष सध्या लागलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं, अर्थातच MS धोनी गंगावतीचा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर वेगात टाकलाय, आणि पहिल्यांदाच या खेळाडूला ISPL मध्ये खेळताना देखील येत्या काळामध्ये आपण पाहणार आहात. होल्डर या नावानं ज्याला टेनिस बॉल क्रिकेट ओळखतं, आणि पहिल्याच बॉल वरती आपल्या वेगाचा बोलबाला मैदानावरती दाखवत असताना बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. इथं फटका चांगला आहे. अक्षय टावरे बारामतीचा सिक्सर किंग मैदानावरती ठोकतोय मिड विकेटच्या बाहेर. एक दमदार षटकार ज्याची गरज होती बॅटिंग टीमला. अक्षय टावरेनं षटकाराचा हा फलटण ब्रँड. धाव फलकावर 6 ने पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 48-48. सुब्रोनिल रॉय उर्फ होल्डर अक्षय टावरेच्या बॅटमधला षटकार पहिला. अजून एखादा येईल का? इथे फटका चांगला आहे अक्षय टावरेच्या बॅटमधनं, मात्र फिल्डर उपस्थित. एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय त्या ठिकाणी जेल.
संपलाय मैदानावरती अक्षयचा खेळ. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. सामना केला 3 बॉलचा आणि त्यानंतर त्याची विकेट सुब्रोनिल रॉय होल्डरच्या खात्यामध्ये होतीये जमा. फलंदाज बाद अक्षय तावरे बॅक टू डगआउट. ठीक विनंती असेल व्यासपीठाच्या समोर जी मान्यवर मंडळी आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हा आणि जे प्रेक्षक राजा आहेत त्यांना विनंती असेल तुमच्यासाठी गॅलरीज आहेत त्या ठिकाणी जाऊन स्थानबंद व्हा. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते प्लीज विनंती आहे रिक्वेस्ट आहे आयोजक कमिटीचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे विनंती असेल समोर जो प्रेक्षक राजा आहे त्यांना विनंती केली जाते आपल्यासाठी गॅलरी केलेली आहेत त्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बसा स्थानबंद व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अक्षय तावरेची विकेट गेल्यानंतर मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहता होल्डरचं पुनरागमन ते अगदी चांगलं राहिलंय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपण जर का पाहिली तर एक चांगल्या स्टेजला आपल्याला टीम पाहायला मिळते 48. कारण एक फायटिंग टोटल सेट झालाय बट जो फिनिशिंग टच इथनं चांगला येतोय. तर आता कॅप्टन मैदानावरती आला तुषार रणदिवे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर सुब्रोनिल रॉय. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये अक्षय तावरेची आणि आता टीमचा कॅप्टन मैदानावरती पोहोचलाय. बॅटिंग साठी 48 धावा विकेट गेले 4. पहिलाच बॉल कॅप्टन फेस करत असताना चालला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल 2 पूर्ण झालेत आणि या 2 धावेच्या मदतीनं स्वागत केलं जाईल खेळाडू कक्षामध्ये सांघिक अर्धशतकाचं. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक रोहित भैया काळोखे यांचं शुभागमन झालंय त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत. तसेच भांबोली गावचे सरपंच भरतशेठ वाडेकर यांचं आगमन झालंय. आज दिग्गज व्यासपीठावरती येतील. मैदानावरती पुढची मॅच टेनिस बॉल क्रिकेटचे सुपरस्टार धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांना फाईट करताना मैदानावरती टीम पाहायला मिळणार बालाजी राजकोट. दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचं. 51 लॉस ऑफ 4 51ला 4. अंतिम बॉल पहिल्या डावातला होल्डर तयार. ओव्हर द विकेट आले फटका इनफिल्डच्या वरनं काढायचा होता बॅकवर्ड पॉइंटला टप्पा पडला बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. सिंगल झाली या ठिकाणी कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रन आउटच्या स्वरूपात होत आहेत बाद. फर्स्ट इनिंग फिनिश झाली आहे. धाव फलकावरती धावा झालेत 52. 6 षटकं संपली आहेत आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट 29 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकण्याचा कारनामा मैदानावरती करत पहिल्या षटकात 21 त्यानंतरच्या 5 ओव्हर फक्त 30 धावा खर्च झाल्या आणि चांगली कामगिरी झाली. सत्र संपलंय मैदानावरती पहिल्या धावा झालेत 52. विकेट गेलेत 5 आणि लक्ष पार करायचंय 53 धावेचं आणि जसा दुसरा डाव मैदानावरती सुरू होईल कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव आणि या ऐकूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज जो आवाज टेनिस बॉल क्रिकेट मध्ये प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो. अनिल ठोंबरे सरांचं स्वागत करूयात आपण या व्यासपीठावरती. आपलं वेलकम आहे. कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस तत्पूर्वी जाऊया डीजे कडे एक सॉन्ग आणि पुन्हा पडतो मैदानावरती.
चिंचोली गावातील युवा उद्योजक सन्माननीय यशदादा बालघरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. असंख्य मित्र परिवार या स्पर्धेनिमित्त उपस्थित होतोय. त्या मित्र परिवाराचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. तर विनंती असेल रोहित भैया काळोखे, प्रथम नगरसेवक देवगाव आणि प्रसिद्ध फायनल सम्राट बैलगाडा मालक या मान्यवरांना व्यासपीठावरती येऊन स्थान व्हा. आपण पाहतोय मावळ भूषण समालोचक सन्मान्य सरांना देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान व्हा. In the mix. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. स्वागत आहे सर्वांचं पुणे नगरीमध्ये. आणि पुणे नगरीमध्ये किवळे गावामध्ये भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते करीम 11 मधुबनी बिहार आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळते MS धोनी गंगावती कर्नाटक यांच्यामधील मॅच आपल्याला पाहायला मिळते. संदीपभाऊ घोसगे आणि त्याचबरोबर सनीदादा आपसे मित्र परिवाराची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस मात्र 4 वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे संघ इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कर्नाटक, गुजरात, बिहार आणि दिल्ली या 4 राज्यातील टीम आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आले ते 53 धावांचं लक्ष आणि 53 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. नाशिकचा सुपरस्टार बॅटिंगसाठी मुन्ना शेख, कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साताऱ्याचे स्टार खेळाडू भूषण गोळे यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला बिहार सिवानचा सुपरस्टार, बॅटिंगसाठी सरफराज बाहुबली. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालही दर्जेदार क्रिकेट आम्ही पाहिलं आणि आजही दर्जेदार क्रिकेट. यानंतर होणारी मॅच असेल धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे बालाजी क्लब राजकोट. बालाजी क्लब राजकोट बनाम धमाका क्रिकेट क्लब दिल्ली के बीच का मुकाबला इसके बाद होगा. भूषण येत आहेत पहिल्या षटकासाठी आणि मुन्ना स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण गोळे महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून भूषण यांना आवर्जून आमंत्रित केलं जातं. असाच खेळाडू साताऱ्याचा गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये विजयासाठी धावांचं लक्ष समोर जरूर या ठिकाणी 53 आहे परंतु याही धावसंख्येमध्ये मॅच रंगतदार होऊ शकते. एका बाजूला बिहार आहे, एका बाजूला जर पाहिलं तर कर्नाटक. एक तरफ कर्नाटक की टीम है, एक तरफ बिहार की टीम है. अगली गेंद सीधे बल्ले से खेला इस गेंद को. एक बेहतरीन स्ट्रोक था, सीमा रेखा की तरफ ये गेंद जाती हुई. अच्छा प्रयास वहां बाउंड्री लाइन पर. जब तक इस गेंद को रोकते 2 रन पूरे किए मुन्ना और सरफराज, इन दोनों ने काफी अच्छा फील्डिंग का प्रदर्शन. तुलजापुर के स्टार कृष्णा इनके द्वारा अच्छी तरीके से इस गेंद को रोका और 2 ही रन से संतुष्ट रहना होगा यह बैटर मुन्ना को. और 2 रन से स्कोर की शुरुआत होती हुई 53 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. पुणे सिटी के अंदर एक बड़ी टूर्नामेंट किवले गांव में हो रही है. इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश थी, कामयाब नहीं रहे और यहां पहले विकेट का पतन होता हुआ
शुरू में ही भूषण गोले ने यहां कामयाबी हासिल की है और पहला झटका लगा है यहां टीम करीम 11 मधुबनी बिहार को। जाऊयात मॅचच्या दिशेने आपण। ज्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात बॅटिंगसाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतोय। मुन्ना शेख बाद झाले, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि या प्रयत्नात आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे। पहिली विकेट तर या ठिकाणी आली, सरफराज बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी जर पाहिलं तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत मुंबई क्रिकेटचा ब्रँड ओमकार देसाई। गेली कित्येक वर्ष मात्र टेनिस क्रिकेटवर अधिराज्य ज्यांचं पाहायला मिळत आहे तेच ओमकार देसाई, कुर्ला नेहरू नगर मुंबई। बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। कालही जर पाहिलं तर मीरा भाईंदर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी, जबलपूरच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटर पुरस्कार, त्याचबरोबर आमदार चषक पालघरमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी, दमदार कामगिरी। या हंगामात चांगल्या फॉर्मात आहेत, परंतु भूषणची वैविध्यता ही भूषणची ओळख आहे। बॅकफुटला गेले, पहिलाच बॉल तडब्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव तिकडे मिळणार आहे, धावसंख्या इकडे पुढे जाते। सरफराज बाहुबली एका बाजूला पाहायला मिळत आहेत, एका बाजूला ओमकार देसाई पाहायला मिळत आहेत। 3 धावा धावफलकावर आहेत। आजचा दिवस प्रेक्षकांसाठी देखील महत्वाचा आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी 5 लाखाचा पहिला पुरस्कार तर इकडे दिला जाणार आहे, परंतु आज ज्या टीम खेळतात त्यामध्ये 4 वेगवेगळ्या राज्यातील टीम आहे। कर्नाटक आहे, गुजरात आहे, बिहार आहे आणि दिल्ली आहे। या 4 राज्यांच्या टीम आज इकडे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। सध्या बिहार बॅटिंग करतात आणि बिहारचा सिवानचा स्टार खेळाडू बॅटिंगसाठी सरफराज बाहुबली। चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय। भूषणची वैशिष्ट्य म्हणजे भूषणची वैविध्यता। महाराष्ट्राच्या देखील प्राथमिक संघात निवड झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भूषण गोळे। सुप्रीमो चषकासारखीच देखील मातबर स्पर्धा गाजवली या खेळाडूने। अशा कित्येक स्पर्धा भूषणने आपल्या कवेत घेतल्यात आणि आज जर पाहिलं तर यावर्षी जर पाहिलं तर ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली। गेल्या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग असेल, प्रीमियर लीग स्पर्धांसाठीचं सध्यातील चर्चेचे नाव म्हणजे भूषण गोळे आहेत, परंतु खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग JPL ला नावारूपाला ज्यांनी आणलं ते बॅटिंग करतात ओमकार। यावेळेला मनगटी फटका खेळला आहे, स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल। दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, चांगली गोलंदाजी, थोडंसं संयमाने खेळण्याचा प्रयत्न इकडे होतोय। धावसंख्या 1 ने पुढे जाते, 5 धावांवर धावफलक। काय बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या फक्त 5, 1 विकेट माघारी परतलेली आहे। बॉलिंगसाठी येत आहेत पीटी जॉन्सन, जे पंजाब राज्यातून या ठिकाणी खेळण्यासाठी आले, तर समोर मुंबईचे खेळाडू ओमकार। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, ऑन साइडला ढकलला, एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाते। या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 53 धावांची आवश्यकता आहे आणि हे आव्हान मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये।
आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. एक धाव तिकडे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला परंतु थांबवलाय. एक तरफ सरफराज बाहुबली, एक तरफ ओमकार देसाई. एक महाराष्ट्र के खिलाड़ी है, एक बिहार से बिलोंग करने वाले और एक पंजाब से बिलोंग करने वाले गेंदबाज इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. पीटी जॉनसन. पीटी गेंदबाजी के लिए सामने है ओमकार. 53 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. ओहो, इस बार जड़ में करने का प्रयास था इस गेंद को और एक अच्छी गेंद पीटी के द्वारा ये टूर्नामेंट खेलने के लिए. ओ, यहां मौका मिला और रन लेने की कोशिश. एक रन तो पूरा किया, दूसरे रन की भी कोशिश यहां होती हुई. हर एक रन जरूरी होता है क्रिकेट के खेल में, मगर यहां 2 रन आए. शुरू में तो प्रयास नहीं किया था उन्होंने थ्रो करने का, मगर उसके बाद जो प्रयास किया गेंदबाज का ध्यान नहीं था वहां और 2 रन पूरे किए. 9 रन बने हैं जबकि 1 विकेट का नुकसान हो चुका है. ओमकार देसाई बैटिंग के लिए. ओमकार, एक अच्छा स्ट्रोक देखने मिला ओमकार के बैट से. मिड विकेट की दिशा में ये गेंद जाएगी और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रनों पर. ओमकार है, साथ में सरफराज है. पूरे भारत से आए हुए बड़े बड़े खिलाड़ी आज आ चुके हैं इस मैदान पर. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस मेमोरियल ट्रॉफी 2024 में भारत के अलग अलग राज्य से खिलाड़ी यहां आते हुए, जैसे कि पंजाब के गेंदबाज इस वक्त आप देख रहे हैं. यहां सरफराज बाहुबली के बैट से आता हुआ ये बड़ा सिक्सर. वाह, बेहतरीन, बहुत ही बेहतरीन. और सरफराज के हर एक सिक्स के लिए यहां बिहार के कुछ चाहने वाले हैं जो पुणे में रहते हैं और बिहार से बिलोंग करते हैं. उनकी ओर से 500 रुपए के इनाम हर एक सिक्स के लिए. खिलाड़ी के नाम की चर्चा है, आज पुणे में आ चुका है. और जैसे ही पता चला यहाँ बिहार के पुणे में जो बिहार के लोग रहते हैं वो काफी मात्रा में सरफराज की बैटिंग देखने के लिए इस ग्राउंड पर आ चुके हैं और उनके द्वारा शहीद चौधरी जिन्होंने 500 रुपए का इनाम भी दिया है और उनकी ओर से हर एक सिक्स के लिए 500 रुपए का इनाम है सरफराज बाहुबली के लिए. 16 रन बने हैं मगर गेंदबाज भी कुछ कम नहीं है जो पंजाब से बिलोंग करते हैं. पीटी सरफराज इस बार फाइनल की दिशा में खेला और एक गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. रन, जबकि पहले पारी में भी 21 रन बने थे पहले ओवर में. इस पारी में भी पहले ओवर में 20 रन बना है. अच्छी शुरुआत 2 ओवर में. और यहां अगर देखा जाए तो 2 ओवर में 20 रन बने हैं और जिस तरह से जो स्टार्ट होना चाहिए था पहले ओवर में, हालांकि जितने रन नहीं बने थे मगर इस ओवर में जो 15 रन आए हैं और उसी के कारण फिर एक बार मैच में आ चुकी है टीम करीम 11. दोनों टीम के कप्तान से विनती है टॉस के लिए आपको आना है. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली और दूसरी तरफ बालाजी क्लब राजकोट गुजरात. 2 ओवर के बाद 20 रन बने हैं. ओमकार देसाई 6 पर खेल रहे हैं, सरफराज 12 रन बनाकर खेल रहे हैं. एक तरफ मुंबई का ब्रांड, मुंबई का सुपरस्टार और दूसरी तरफ सिवान से बिलोंग करने वाले खिलाड़ी, बिहार के एक स्टार खिलाड़ी आज महाराष्ट्र के पुणे में आ चुका है और उन्हें देखने के लिए भी काफी मात्रा में दर्शक यहां आ चुके हैं. मगर गेंदबाजी के लिए पुणे का ऐसा जादूगर जो इस वक्त चर्चा में है टेनिस क्रिकेट में, रोहन खरात, इसी की इलाके से बिलोंग करते हैं और बड़ी बड़ी टूर्नामेंट में अपने गेंदबाजी का लोहा आजमा चुके हैं और कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ घुमाव देते हैं गेंद को. ये काम करते हैं रोहन खरात. सामने है ओमकार. 2 ओवर के बाद 20 रन बने हैं.
पहली गेंद रिवर्स के जरिए खेलना चाहते थे ये स्ट्रोक, और अंपायर यहां व्हाइट बॉल जाहिर करते हुए 1 रन से स्कोर आगे। पहली गेंद पर रिवर्स का प्रयास हुआ था ओमकार के जरिए, और तीसरे अंपायर को यहां आमंत्रित किया गया है व्हाइट बॉल के लिए। या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत हॉटेल शिवराज अख्खा मसूर कराडचे मालक सन्माननीय माननीय श्री पोपटराव साळुंके मेहरबान या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आणि या स्पर्धेत आपण पाहतोय उपस्थित आहेत युवराजदादा पाटील उद्योजक कराड, आशिषदादा मुळे, विशालदादा सपकाळ कराड, हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मनपूर्वक स्वागत। शिवराज ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत। व्हाइट बॉल, यस, व्हाइट बॉल का डिसीजन यहां आता हुआ रोहन ओमकार के लिए। यहां बड़ा हिट करने की कोशिश जरूर थी, और पूना का ये जादूगर गेंदबाजी के लिए आया और एक बड़ी विकेट हासिल करके लेके गया। ओमकार आउट। विकेट यहां आ चुका है, और नए बैटर मैदान के अंदर इस सीजन में काफी फॉर्म में चलते हुए कृष्णा पवार मैदान के ऊपर आ चुके हैं, जो महाराष्ट्र के सोलापुर डिस्ट्रिक्ट के मालसिरज अकलूस मालीनगर से बिलोंग करने वाले खिलाड़ी मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं, कृष्णा पवार। और दूसरी तरफ इसी इलाके से बिलोंग करने वाला खिलाड़ी फिरकी का जादूगर गेंदबाजी के लिए रोहन खरात, पिंपरी चिंचवड से बिलोंग करते हैं। श्रीतेज के लिए भी काफी अच्छा क्रिकेट पिछले 2 साल से खेल रहे हैं। बैटिंग के लिए कृष्णा और उनका साथ देने के लिए सरफराज। अच्छी शुरुआत रही है यहाँ रोहन की, काफी कम उम्र में इस गेंदबाज ने काफी अच्छी कामयाबी हासिल की है। ओहो, इस बार भी गेंद में घुमाव देखने मिला, यही खासियत है इस गेंदबाज की, नाम है रोहन खरात। इस बार रिवर्स का प्रयास कृष्णा के बैट से आता हुआ एक बेहतरीन स्ट्रोक सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। थोड़ी सी घूमी, उछाल थोड़ा सा ज्यादा था, उसका फायदा कृष्णा ने यहां उठाया और इस गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया 6 रनों के लिए। इस टूर्नामेंट का एक रूल्स है, आप कोई भी बैटर मैदान के अंदर गेंद चेक नहीं करेगा। अगर आपको गेंद के बारे में कुछ भी शिकायत है तो आप अंपायर से बोल सकते हैं। मैदानात नई गेंद अगर मैदान के अंदर आ रही है तो उसे चेक कर सकते हो। हो क्या गेंद की है यहां, बेहतरीन, समझ ही नहीं पाए। पिछले गेंद पर रिवर्स के जरिए छक्का जड़ा था, मगर उसके बाद क्या पलटवार था। वाह 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 रोहन, कृष्णा जैसे बैटर को यहां रोका है, अक्का बक्का रह गए कृष्णा। ये गेंद उन्हें लगा था कि बाहर जाएगी, अंदर की तरफ मुड़ी, यही खासियत है इस गेंदबाज की। इस बार हल्के हाथों से ऑन साइड की दिशा में इस गेंद को खेला, 1 रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास, मगर वहां थ्रो आया है। 53 रनों का पीछा करना है, जबकि इस पारी का तीसरा ओवर प्रगति पर है और तीसरे ओवर में रन बने हैं अब तक 28 रन, 2 विकेट का नुकसान हो चुका है। बालाजी क्लब राजकोट, कप्तान से विनती है आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना है। धमाका क्रिकेट क्लब दिल्ली बनाम बालाजी क्लब राजकोट, इनके बीच का मुकाबला इसके बाद खेला जाएगा। गेंदबाजी के लिए रोहन खरात काफी अच्छे गेंदबाज है, स्पिनर है,
और उनके सामने अगर देखा जाए तो दो धाकड़ बैटर है, एक कृष्णा पवार है और एक दूसरे सरफराज बाहुबली है। ठीक, आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं असंख्य मित्रपरिवार उपस्थित होतोय. आदम शेठ काझी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रणव शेठ सोनवणे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ज्ञानराज मित्रमंडळ सोमाटणे हे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बो. व्हाइट बॉल 29 रन बने हैं, जबकि अभी भी 24 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। सरफराज और कृष्णा पवार बैटिंग के लिए, करीम 11 मधुबनी बिहार के लिए। हो क्या गेंद की है, अंदर की तरफ मुड़ी ये गेंद, पढ़ ही नहीं पाए सरफराज इस गेंद पर। एक रिवर्स के जरिए छक्का जरूर जड़ा गया, मगर इस ओवर में 9 रन खर्च किए गए। 3 ओवर के बाद 29 रन बने और क्या घुमाव देखने मिला। यही खासियत है इस युवा गेंदबाज की। रोहन खरात नाम है और पुणे से ही बिलोंग करते हैं। ठीक, आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त उपस्थित आहेत विकास दादा तरस आणि त्यांच्या समवेत राघुजी तरस हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 ओवर के बाद 29 रन बने हैं और अभी भी इस मैच को जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता है। क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है। 18 गेंदे शेष और 24 रनों की आवश्यकता। पुणे के अंदर एक बड़ी टूर्नामेंट, स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस मेमोरियल ट्रॉफी, संदीप बाबू घोसगे और सनी दादा हाफसे मित्र परिवार द्वारा एक बड़ी टूर्नामेंट, पहली ही प्रयास में इतना बड़ा आयोजन। और अब ये क्रिकेट दूधिया रोशनी में भी खेला जा रहा है और आज भारत के बड़े बड़े सितारे आएंगे पुणे में अपना खेल दिखाने के लिए। 29 पर 2 गेंदबाजी के लिए दिल्ली के गेंदबाज को आमंत्रित किया गया है। राजू मुखिया। पहला मुकाबला MS धोनी गंगावती कर्नाटक बनाम करीम 11 मधुबनी के बीच चलता हुआ और उसके बाद धमाका क्रिकेट क्लब दिल्ली बनाम बालाजी क्लब राजकोट। एक तरफ फरदीन गाजी सुमित डेकले देखने मिलेंगे और दूसरी तरफ देखने मिलेंगे हमें करण अंबाला, जगत सरकार जैसे बड़े बड़े सितारे भी नजर आएंगे। आने वाले दिनों में ग्रामीण धमाका बिग बैश ग्रामीण क्रिकेट के लिए सबसे बड़ी इनामी राशि 21 लाख टोटल प्राइज जिस टूर्नामेंट का है। पहला प्राइज 12 लाख और इस टूर्नामेंट में ही एक एग्जीबिशन मैच खेला जाएगा। ग्रामीण स्टार्स वर्सेस गुजरात स्टार्स के बीच ये मुकाबला 2 जनवरी को खेला जाएगा। तो एक बड़ी टूर्नामेंट आपके सामने आने वाले 30 तारीख से भिवंडी कोन गांव में खेली जाएगी, ग्रामीण धमाका बिग बैश सीजन 3। और धमाका बिग बैश का कुल मिला के 15वां सीजन रहेगा। गेंदबाजी के लिए राजू मुखिया एक बड़े गेंदबाज है दिल्ली के। राजू की पहली गेंद हल्के हाथों से इसे सिर्फ ढकेला सामने की दिशा में, लॉन्ग ऑफ की दिशा में इस गेंद को खेला, 1 रन पूरा करेंगे। राजू भी की फैक्टर रहे बड़े बड़े टूर्नामेंट में, सुप्रीमो जैसी ट्रॉफी में बेस्ट बॉलर के किताब से नवाजे गए ये खिलाड़ी और आज वही गेंदबाजी के लिए यहां आते हुए। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, आने वाली 17 गेंदें और 23 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। काफी मात्रा में दर्शक भी हमारे साथ यूट्यूब के जरिए भी जुड़ चुके हैं और मैदान में भी। यहां कुछ अलग करने का कोशिश थी सरफराज की, ये गेंद थोड़ी सी रफ्तार में आई और विकेट कीपर कृष्णा गवली के हाथ में जाके सीधा गई ये गेंद और एक डॉट बॉल। बिंदी गेंद यहां से काफी महत्वपूर्ण रहेगी, दबाव क्रिएट करेगी बिंदी गेंद डॉट बॉल और यहां से अगर रन बनते हैं, बड़े बड़े स्ट्रोक आते हैं तो दबाव बॉलर पे भी आ सकता है। हालांकि लक्ष्य उतना बड़ा नहीं है मगर मैच खत्म भी नहीं हुआ। टॉस के लिए आखिरी कॉल बालाजी क्लब राजकोट और धमाका क्रिकेट क्लब दिल्ली। ओहो हो और एक बेहतरीन गेंद, टप्पा खाने के बाद जो काटा बदला है गेंद ने, बाहर की तरफ घुमाया इस गेंद को राजू मुखिया ने और एक बेहतरीन गेंद। इसी तरीके से गेंद आती रही तो मैच भी वापस आ जाएगी करीम 11 मधुबनी बिहार की तरफ, मगर इस वक्त अच्छी पोजीशन में MS धोनी गंगावती और दूसरी तरफ बिहार टीम दोनों।
इस बार बड़ा हिट किया है, इसी के लिए जाने जाते हैं बिहार के सिक्सर किंग, नाम है सरफराज बाहुबली। है और पुणे में रहते वो बहुत काफी मात्रा में आए हैं, उनकी तरफ से सईद चौधरी, उनकी तरफ से फिर एक बार 500 रुपए का इनाम यहां सरफराज के लिए। जो दबाव क्रिएट किया था, 2 गेंदें लगातार डॉट की थी, मगर उसके बाद फिर एक बार बड़ा स्ट्रोक आया। चौथा और प्रगति पर है, 36 पर स्कोर जाके पहुंचा है। अभी भी मैच जीतने के लिए 14 गेंदें और 17 रनों की आवश्यकता है। मैच खत्म नहीं हुआ, कोशिश करनी चाहिए, अभी भी यह मैच बना हुआ है। सरफराज और एक बाहुबली बिहार का, और एक गेंद जाएगी सीमा रेखा पार, षटकार, सिक्सर। टॉस करतोय आपण आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी विकास भाऊ तरस आणि त्यांच्या समोर पोपटदादा साळुंके या मान्यवरांना विनंती आहे, टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती या, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, तुमच्या हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय, विनंती आपण टॉस करण्यासाठी या। O2 कॉम्बॉक्स। बिहार का बाहुबली पूना में अपने बैट से कहर बरपाता हुआ क्या बैटिंग कर रहा है इस वक्त, बहुत ही बढ़िया बैटिंग का नजारा पेश किया है सरफराज बाहुबली ने। हाँ, हर एक 6 पर वो है और अब तक 3 छक्के जड़ चुके हैं और अब हमारे पास पूरी इनामी राशि आ चुकी है। सईद चौधरी और उनकी पूरे जो सरफराज बाहुबली फैन क्लब है, अगर हैट्रिक जड़ते हैं तो और 2000 रुपए का इनाम आ सकता है जरूर। सिवान बिहार से बिलोंग करते हैं ये खिलाड़ी और नाम है सरफराज। ओहो, इस बार बाहर निकल कर खेलने की कोशिश थी, गेंद को थोड़ा सा काटा। नाराज तो जरूर रहेंगे यहाँ राजू मुखिया, क्योंकि 2 छक्के जड़े उनके खिलाफ सरफराज ने, और देखते देखते 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और रन बने हैं 42। अभी भी मैच जीतने के लिए 12 गेंदें आखिरी और 11 रनों की आवश्यकता। या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत। एका बाजूला राजकोट टीम आहे, एका बाजूला दिल्ली धमाका टीम आहे। मान्यवर या ना मध्ये या, मान्यवरांना विनंती असलेलं मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत। तर मान्यवरांना विनंती, आपण टॉस इथे मात्र 2 कॅप्टन आहेत आणि दोन्ही कॅप्टनच्या सानिध्यामध्ये आपण टॉस संपन्न करतोय मान्यवरांच्या हस्ते। इथे मात्र आपण पाहूया त्यांना छापा टेल, हेड अँड टेल, तर इथे मात्र मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जातोय। टेल कॉल आहे, हेड कॉल आहे आणि आपण पाहतोय टेल पडलं गेलंय आणि टॉस जिंकला। मला वाटतं टीमनं आणि टॉस जिंकत असताना डिसिजन काय असेल? फील्डिंग फर्स्ट। नक्कीच क्षेत्ररक्षण करणार आहात आणि क्षेत्ररक्षण करत असताना प्रथमतः ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, या स्पर्धेचं इतकं सुंदर आयोजन नियोजन पाहताय, या स्पर्धेबद्दल काय बोलाल? अब इतना बड़ा टूर्नामेंट खेला है और इतने बड़ी टूर्नामेंट में इतने अच्छे आयोजन नियोजन देखा जा रहा है, और इस टूर्नामेंट के आपके बारे में क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा टूर्नामेंट हो रहा है, अच्छा क्राउड है, बहुत अच्छा हो रहा है टूर्नामेंट, अच्छा क्राउड है, अच्छा लग रहा है। जरूर, आप फील्ड फर्स्ट करने वाले फील्ड से आपको बहुत बहुत बधाई मैच के लिए। और दुसऱ्या कॅप्टन कडे आपण जाऊया। नक्कीच ज्या खेळाडूला ओळखलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुमित ढेकळे आमच्या सुमित जोडले जात आहेत आणि आपण पाहतोय नक्कीच सुमित, आपण एवढी मोठी टूर्नामेंट खेळत आहेत आणि या टूर्नामेंट मध्ये खेळत असताना इतकं सुंदर आयोजन नियोजन पाहताय, त्याबद्दल काय बोलाल? प्रत्येक वर्षी ही टूर्नामेंट होते आणि फक्त यावेळी ग्राउंड चेंज केले, पण खरोखर ग्राउंड चेंज करून बरंच चांगलं ग्राउंड केलं आणि असं बोलू शकत नाही की आपण ग्राउंड चांगलं नाहीये। पुण्यामध्ये नेहमी मॅचेस चांगल्याच होतात, सो आमचाही प्रयत्न असेल की आम्ही चांगले नोटमध्ये फिनिश करू। नक्कीच पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे। बॅटिंग करत असताना आज संघामध्ये आम्हाला कोणकोणते खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आणि आज संघाची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असेल? बालाजी क्लब राजकोट हे रेग्युलर 2 वर्षाचं सेम टीम खेळते आहे आणि त्याच्यात ऑलमोस्ट सगळे चांगले क्रिकेटर्स आहेत जे 2 वर्षापासून चांगलं क्रिकेट करतायत पण, सो ती सगळी साईड आहे आणि प्रयत्न असेल की मॅक्झिमम रन्स करायला, ज्याने की थोडंसं बॉलर्सला येऊन इझी होईल।
नक्कीच आज इतक्या सुंदर स्पर्धेमध्ये तुम्ही देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालात, तुमचं देखील स्वागत असेल. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आता टॉस आपण पाहायला गेलो तर टॉस संपन्न झालाय आणि यानंतर देखील मोठी मॅच होणार आहे. एका बाजूला दिल्ली, एका बाजूला राजकोट. नक्कीच यानंतरची होणारी मॅच आहे. आपण पाहतोय चालू असताना मॅच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे दणदणीत आवाज. चंदू शेटे सर पुन्हा एकदा O2 कॉम्बॉक्स. हो, और एक अच्छी गेंद यहाँ देखने मिल रही है. ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ है रोहन. पहली दोनों गेंदों पर काफी अच्छी गेंदबाजी देखने मिली. अशरफ मैदान के ऊपर आ चुके हैं, बड़े स्ट्रोक लगाने के लिए जाने जाते हैं, मगर यहाँ मैच अभी भी बना ही हुआ है. 10 गेंदें और मैच जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता. पूना के जादूगर गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. इस बार पटकी हुई गेंद थी और उसे भेज दिया तारामंडल में. अशरफ की बैट से आता हुआ एक बड़ा प्रहार, सिक्सर. धड़केबाज ट्रॉफी में भी क्या बढ़िया बैटिंग की थी अशरफ ने, और इस वक्त भी एक बड़ा स्ट्रोक आया है उनके बैट से और इस मैच को लगभग खुला कर दिया है. 9 गेंदें और 5 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. अशरफ फिर एक बार हवाई यात्रा के लिए गेंद को भेजा जरूर, मगर वहां खिलाड़ी थोड़े से दूर थे और उसी के कारण 2 रन हासिल किए. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 50 पर. सिर्फ 3 रनों की आवश्यकता करीम 11 मधुबनी बिहार के लिए इस मैच को जीतने के लिए. सरफराज बाहुबली 10 गेंदों में 24 पर बैटिंग कर रहे हैं और कुल मिला के 50 रन पर यह स्कोर आ चुका है, जबकि सिर्फ 3 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. ओहो, यहां अच्छी गेंद मगर रन लेने का प्रयास, वापस भेजा. डॉट बॉल, बिंदी गेंद यहां जरूरी थी. अभी भी 7 गेंदें शेष है और मैच जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता. पूना के अंदर एक बड़ा आयोजन हम देख रहे हैं. 70 स्पोर्ट्स पर जितने भी दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे. रोहन, इस बार थोड़ी सी रफ्तार थी इस गेंद में, सामने की दिशा में खेला जरूर. 1 रन पूरा किया, दूसरे के लिए कॉल दिया है और यहां खतरा हो सकता है और वापस लौटना पड़ेगा यहां सरफराज को. मगर क्या पारी खेली बिहार के इस खिलाड़ी ने. 10 गेंदों में 24 रनों की पारी और उसमें 3 छक्के जड़े हैं सरफराज बाहुबली द्वारा. अभी भी 2 रनों की आवश्यकता. आखिरी 6 गेंदें और 2 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त चिंतामणी मंडप डेकोरेटरचे ओनर आणि चिंतामणी लाईटचे मालक सन्माननीय रोहन शेठ ठाकूर या स्पर्धेच्या निमित्तानं युट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं आणि या स्पर्धेनिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि अनिल ठोंबरे सर आणि त्यांच्या समवेत संदीप दादा जाधव हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा, विराजमान व्हा. O2 कॉम्बॉक्स. पुणे में है और उसके पहले अगर देखा जाए तो उत्तर प्रदेश के गोंडा से बिलोंग करते हैं नजीर. गेंदबाजी के लिए सिर्फ 2 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. सरफराज ने अच्छा क्रिकेट खेला, हालांकि लक्ष्य बड़ा नहीं था. शुरू में थोड़ा सा दबाव था मगर सरफराज ने उस दबाव को हटाया और जीत के दहलीज पर टीम आके पहुंच चुकी है. करीम 11 मधुबनी. अच्छी गेंद, रन लेने की कोशिश और रन पूरा किया. स्कोर लेवल हो चुका है 52 और 1 रन की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. और ये गेंद सीमा रेखा की दिशा में जाती हुई 4 रनों के लिए और यहां आसानी के साथ इस मैच को जीतकर पहले मैच को जीता है यहाँ करीम 11 मधुबनी बिहार ने. क्या जबरदस्त परफॉर्मेंस रहा सरफराज बाहुबली का. गेंदबाजों ने भी अच्छा यहाँ परफॉर्मेंस दिखाया और उसी के कारण
4 गेंदें अभी भी शेष थी और इस मैच को जीत चुकी है बिहार की टीम, करीम 11 मधुबनी बिहार। पहली पारी में कृष्णा गवली ने अच्छा स्टार्ट किया था, 21 रनों की पारी खेली थी। अक्षय तावरे 7 रन, अर्जुन भोसले 7 रन, भूषण गोले 6 रन। गेंदबाजी में सिब्बान ने काफी अच्छी गेंदबाजी की, 2 ओवर में सिर्फ 10 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए। और होल्डर जिन्होंने भी अच्छी गेंदबाजी की, राज ने अच्छी गेंदबाजी की, प्रिंस हालांकि महंगे साबित हुए थे। दूसरे पारी में सरफराज क्या बेहतरीन परफॉर्मेंस दिया, सरफराज ने 24 रनों की पारी खेली और अशरफ उन्होंने भी 13 रन की पारी खेली। और गेंदबाजी करते वक्त रोहन खरात ने 2 विकेट हासिल किए। भूषण ने अच्छी शुरुआत की थी हालांकि पहले ओवर में, मगर इस मैच को करीम 11 मधुबनी ने जीत लिया है 6 विकेट से। सिब्बान शेख प्लेयर ऑफ द मैच, सिब्बान शेख को नवाजा जाएगा। सिब्बान या मैन ऑफ द मैच चा पुरस्कार तुम्हाला दिला जातो है। और सरफराज भाई आप भी आइए, आपके चाहने वाले पुणे में भी कुछ कम नहीं है और उनकी ओर से 1500 रुपए का इनाम आपके लिए।